तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। जय बोलो कुंद कुंदाचार्य भगवान की जय। कुंद कुंद मुनिराज ज्यांना आचार्यपद देण्यासाठी म्हणून त्यांचे गुरु कोण होते? जिनचंद्र आचार्य महेन, त्यांच्या गुरूंचं नाव होतं जिनचंद्र आचार्य। तर ते वयोवृद्ध झाले होते, त्यामुळे ते म्हणाले की आता मला संघाचा भार नकोय, मला साधना करायची आहे। मग त्यामुळे त्यांनी काय म्हणलं की हा भार कोणावर द्यायचा? तर सगळ्यांनी मिळून एकमताने सांगितलं कुंद कुंद स्वामींनाच हा भार द्यायचा। जरी ते संघामध्ये लहान होते, जरी कमी अनुभव होते, तरी सुद्धा त्यांच्यातच ती पात्रता आहे म्हणून सगळ्यांनी एकजुटीने सांगितलं की त्यांनाच आचार्यपद द्या। मग ह्यांनी पण अनेक वेळा नकार दिला, पण शेवटी आता तयार झालेत की एक तिथी काढली आणि त्या दिवशी त्यांना आचार्यपद द्यायचं होतं। मग त्या दिवशी तोपर्यंत वेळ होता ना की मी जर आचार्य बनणार तर काय काय मला रोल येणार, त्याच्यामध्ये काय काय माझ्यावर भार येणार आहे, मला कुठल्या कुठल्या गोष्टींचं लक्ष ठेवावं लागणार। म्हणजे संघाचं परिपालन त्यांच्याकडेच असतं, शिवाय स्वतःची साधना, परत कोणाला योग्य प्रायश्चित्त द्यायला पाहिजे, योग्य मार्ग दाखवायला पाहिजे, हे सगळं जबाबदारी त्यांच्यावर येणार होती। म्हणून आता दीक्षा शिक्षा देण्याचं कार्य, मग आता त्यांचं सगळं परीक्षण चाललंय आचार्यांचं। म्हणजे स्वतः शिष्य असताना आचार्यांचं ते ग्रहण करण्यासाठी परीक्षण करतायत, अभ्यास करतायत। म्हणजे ॲक्च्युली परीक्षण करतो आपण एखाद्या गोष्टीचं कशासाठी? त्यातले चांगले वाईट गोष्टी समजून घेण्यासाठी। मग आता इथं का जबाबदारी घेण्यासाठी म्हणून ते बघतायत आता की आचार्य काय काय करतात, त्यांचं कसं ते साधना सांभाळत कसं संघाचं परिपालन करतात, हे सगळं त्यांचं अवलोकन चालू आहे। मग त्याच्यामध्ये बघितलं होतं की प्रायश्चित्ताचे ज्ञाता असतात आचार्य, म्हणजे कोणाला कुठल्या वेळीस कसलं प्रायश्चित्त द्यायचं, परत काय ऋतू आहे, काय दोष आहे, कुठल्या परिणामांनी त्यांनी केलेला आहे तो, हां त्यांचं शारीरिक स्वास्थ्य वगैरे कसं आहे, हे सगळं बघून प्रायश्चित्त, भलेही एकच दोष असेल तरी अनेकांना वेगळं वेगळं प्रायश्चित्त दिलं जाणार। परत हां का द्यायचं प्रायश्चित्त, का सांगितलं होतं? प्रायश्चित्त का द्यायचं कोणाला? तुमचा दोष झालाय ठीक आहे, पण प्रायश्चित्त देण्यामागं माझा भाव काय असावा? मी आचार्य आहे तर हां म्हणजे त्यांची प्रभुता दाखवण्यासाठी प्रायश्चित्त दिलं जातं, न की त्यांची हीनता करण्यासाठी। म्हणजे त्यांना ग्लानी वाटू नये, त्यांना धर्माचा द्वेष होऊ नये, ते धर्मात स्थिर राहावेत या बुद्धीने आणि त्यांचा उद्धार व्हावा याच्यासाठी प्रायश्चित्त दिलं जातं। नाहीतर मग काय होईल? निरर्गल प्रवृत्ती होईल ना, कोणीही काही दोष करतील आणि कसंही आचरण करतील आणि आम्ही आचार्य आहे, आम्ही मुनी आहे, आमचं हे असं आम्ही करतो ते योग्य आहे असा अर्थ होईल। म्हणून सांगितलं एक त्याला योग्य दिशा असावी, काय म्हणायचं, एक योग्य वळण असावं आपल्या संयमाला सुद्धा, ह्याच्यासाठी म्हणून हे सगळं विधी दाखवली गेली। आणि प्रायश्चित्त सांगितलं औषधि की तरह प्रयोग किए जाते हैं, मात्र रोग के उपचार के लिए होता है प्रायश्चित्त, दंड की तरह नहीं। उपचारासाठी असतो, दंड म्हणजे तोडण्यासाठी नाही। म्हणजे उपचार करण्यासाठी तुम्ही जसं मेडिसिन देता ते मारण्यासाठी नाही देत, उपचारासाठी देता। तसं सांगायला तिथं पण प्रायश्चित्त हे कुठल्याही गोष्टीचं असू देत कशासाठी देतात? म्हणजे तुम्ही त्यात पुन्हा यावं। व्रत केला, त्या व्रतात दोष लागला, प्रायश्चित्त काय द्यायचं? असं प्रायश्चित्त देऊ नका तो कधीच व्रत करणार नाही, असं प्रायश्चित्त द्या त्याला भाव व्हावेत आणि हे पुन्हा मला निर्दोष पालन करायचं आहे अशी वृत्ती असावी, ह्याच्यासाठी प्रायश्चित्त दिलं जातं। मिथ्या दृष्टि को कोई दंड नहीं होता, वह तो कर्मों का दंड एवं अशुद्धि का दुःख भोगता ही है। म्हणजे मिथ्या दृष्टीला दंड नाही आहे का? कारण ज्याला भेदविज्ञानच नाही आहे तो स्वतः दंडित आहे आणि त्यामुळं त्याचं तो भोगतोय आणि त्याला अजून तुम्ही काय भोगायला देणार? म्हणजे दंड म्हणून
अतः मिथ्या दृष्टि का प्रायश्चित्त क्या है? सम्यक्त्व. किती छान सांगितलं. मिथ्यात्वीचं प्रायश्चित्त आहे सम्यक्त्व. म्हणजे ज्याला अनुभव नाही आहे त्यांनी अनुभव करा, हेच तुमचं प्रायश्चित्त आहे. आम्हाला जमत नाही, आम्ही कसं करणार, आमच्या बसची बात नाही, मग हेच प्रायश्चित्त आहे. तुम्हाला ध्यान होत आहे का नाही भैया? नाही होत. असं म्हटलं तर ध्यानच प्रायश्चित्त दिलं जातं. म्हणजे ज्याच्याद्वारे तुम्हाला आत जाण्याची कला यावी. उसे उसके प्रेरक बाह्य प्रायश्चित्त दिए जाए. अतः राग द्वेष रूप न परिणमना, जीव मोक्ष मार्ग में लगते चले जाए तो राग गर्व न करना, और कोई न लगे तो. मी मुनी आहे, आचार्य आहे, आणि माझ्यासमोर सगळे बसलेले असताना कोणी मोक्ष मार्गस्थ होण्याचा खूप पुरुषार्थ करतोय, खूप जिज्ञासा करतोय, खूप प्रयत्न करतोय शिकण्याचा वगैरे, काय ऋषभ, आणि कोणी आहे तो दूर दूर जातोय, शिकतच नाही आहे, तर मी काय करायचं? किंवा ऐकून सुद्धा पण त्यात पुरुषार्थ नाही, त्याचा प्रयत्न पण नाही आहे. मग मी आचार्य आहे तर मी काय करायला पाहिजे? एक असे आहेत आणि एक असे शिष्य आहेत, मग काय करायचं? तुम्ही काय करायचं नाही, मी काय करायचं ते विचार करायला. त्या लेवलनी आपण त्यांना पुढं समता ठेवायची, हे सांगितलं पहिल्यांदा. म्हणजे तुम्ही चांगले आणि ते वाईट हा भाव झाला माझ्यामध्ये तर मी तुम्हाला सांगत राहीन, त्यांना सांगणार नाही. म्हणजे महिने एकदा येतं एकदा येत नाही, मग मी त्यावर किती क्रोध करायचा? नाही करायचं ना. मला सांग, सगळे आमचे आचार्य आहेत. एक दिवस इथं असते, एक दिवस दुसरीकडे असते, दुसऱ्या गुरुकडे का संसाराच्या गुरुकडे असते. म्हणून सांगते तिथं, जर मला असं कोणी भेटलं तर मला राग पण करायचा नाही आणि द्वेष पण करायचा नाही, आणि कोणी खूप चांगलं आचरण करते म्हणून गर्व करायचा नाही आहे. कोई न लगे मोक्ष मार्ग में तो उनकी योग्यता एवं भवितव्य का विचार करके, म्हणून मी समता ठेवते. माहिती म्हणजे भवितव्यता जशी आहे तसंच कार्य घडणार आहे. सहस्त्रो दीक्षा ले तो भी उन्हें बोझ न समजना. म्हणजे तुम्ही दीक्षा घेतली, मला आचार्यांना काय त्याच्यामध्ये? म्हणजे आता तर बाहेर लोक गर्व करतायत की आमच्याकडे एवढा मोठा संघ म्हणून, पण पूर्वी असं म्हणतायत की एवढा मोठा असेल तरी सुद्धा त्या आचार्यांना त्याचं ओझं नको, वाटत नव्हतं, वाटायला नको, ओझं असा विचार होता. आणि आता म्हणजे ती गर्वाची गोष्ट झाली आहे. म्हणून म्हणायची दृष्टी कशी बदलत जातीये. म्हणून तुम्ही जरी आचार्य आहेत आणि तुमच्या मागं होतील ना कोणी विरक्त होतील, कोणी प्रेरित होतील आणि या मार्गात येतील, तर त्याचं तुम्हाला टेन्शन यायला नको. कसं सांभाळू इतक्या सगळ्यांना, किती मला त्याचं, आता काय माझा अभ्यास करू का त्यांना सगळं बघत बसू, माझी साधना करू का सगळ्यांमध्ये अडकून राहू, असे विचार नाही. सहस्त्रो दीक्षा ले तो भी उन्हें बोझ न समजना. उनके आहार, अंतराय, उपसर्ग, स्वास्थ्य, अध्ययन, तप की निष्काम चिंता करना, सगळं करावं लागणार आहे बरं का. जरी ते शिष्य वाढला, समजा आता तुम्ही 10 शिष्य आहेत असं संघामध्ये, आणि एक अजून 2 शिष्य वाढले, तर यांना प्रत्येकाला वेळ द्यायला लागत होता. प्रत्येकाचा आहार वगैरे बघणं, कोणी रोगी असेल, कोणाला काय आहाराचा त्रास असेल, कोणाला काय वातावरणाचा त्रास असेल, त्याच्याकडं पण लक्ष देणार, परत स्वाध्याय ध्यानाकडे लक्ष देणार त्यांच्या. आणि आता हे 10 तर वेळ द्यायला होत होतं, आता अजून 2 वाढल्यावर काय करायचं? म्हणून सांगतायत किती पण वाढू देत, सगळ्यांना पेलण्याची जबाबदारी त्यांची आहे. जर पेलत असेल तर आचार्यपद मिळणार, नाहीतर नाही मिळत. आणि ते त्यांच्याकडनं होऊन जातं. म्हणजे त्या आचार्यांचं असं एक त्यांचं सामर्थ्य आहे, अशी काय म्हणायचं, एक त्यांचं नाही आहेच. म्हणून ते शिष्य असे राहतात ना त्या आचार्यांच्या आज्ञेखाली की त्यांना गरज पडत नाही ॲक्च्युली. म्हणजे आचार्यांचं रोल आचार्यांना सांगितलंय की, पण तरी सुद्धा ते शिष्य इतके कॅपेबल असणार आहेत की ते योग्यच आचरण करायला जाणार. म्हणजे त्या आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली ते चुकणार नाहीत. जर चुकले तर हे आचार्य आहेत बघायला असं. एक अंतर्मुहूर्तात त्यांनी शुद्धोपयोगात जातात, तर मग कसं मॅनेज करायचं? काय मॅनेज करायचं? म्हणजे आता हे एवढे थोडी असं बसावं लागणार आहे अंतर्मुहूर्तात जायचं म्हणजे. असं तर वेदन निरंतर चालू आहे, तुम्ही डोळे झाका नाही झाका, जाणण्याची अनुभूती, मी स्त्री आहे हे जाणण्याची अनुभूती करायला तुम्हाला किती ध्यान करावं लागतं.
म्हणजे माताजी सांगतात ना महाराजांचं कसं होतं म्हणजे महाराज आहार घेताना सुद्धा अनुभूती घ्यायचे, प्रवचन सांगता सांगता सुद्धा अनुभूती घ्यायची. तुम्ही ऐकलंय, तुम्ही सांगा मला. ऐकलं ना महाराजांचं प्रवचन कसं घेत होते सांग. मध्येच पॉज घ्यायचे ते आणि असं पॉज ते कळायचं तर का लोकांना नाही, कळत कसं नव्हतं. असायचं असं ते. म्हणजे आहार घेताना पण डोळेच फक्त सांगते मिटलेले दिसायचे आपल्याला. हां म्हणजे ज्याला ते काय म्हणायचं, ज्याच्यात तो रमला ना तो जीव, त्याला ते सहज त्याने अनुभव सुरू होतो. जसं एखादी गोष्ट तुम्ही घरात नवीन आणली, त्याचं ध्यान करावं लागतं का तुम्हाला. आत्ता ती घरात आहे वस्तू तुमच्या, नाही. आत्ता तुम्ही इथं आहे, दिसली का नाही ज्ञानामध्ये, हम्म. का त्याचं चिंतन करायला का नाही. म्हणजे ती अशी बसली आहे ना ज्ञानात, मग त्याला वेगळा वेळ देऊन सगळा आपला उपयोग बदलून करावा लागत नाही. मग कसं करतो सांग. कॉलेज दिसतंय का नाही ज्ञानात, नको नको वाटते का पाहिजे वाटते ते पण सांग. नवीन कॉलेज, नवीन गाव, नवीन मित्र, नवीन सगळं नवीन भोग, पाहिजे पाहिजे का नको नको. समजा माझ्या प्रवचन देऊ नको मला, तू काय तुला काय वाटतं ते सांग. ते पाहिजे बारामती पाहिजे काकलूच पाहिजे. कुठं जातो तिसरीकडे. म्हणजे सांगायचं आहे की असं त्यांचं सगळ्या ठिकाणी लक्ष आहे. अध्ययनाकडं सुद्धा, तपाकडं, अंतराय, उपसर्ग, जे काय त्यांना आवश्यक आहे नाही आहे, काय त्यांना त्रास आहे, हे सगळ्याकडं. हे सगळं करत असताना सुद्धा कर्तृत्व न घेणे हे माझं काम आहे. सभी अपने अपने कर्मों के फल अनुसार संयोग, वियोग, लाभ, हानि, यश, अपयश, जीवन मरण को प्राप्त करते हैं. मी जरी किती सांभाळ केला तरी सुद्धा तुमच्याच उदयानुसार तुम्ही भोगणार आहे. म्हणजे तुम्हाला आज चांगला आहार मिळाला का मिळाला. मुनी आहेत संघामध्ये आणि आचार्यांनी सांगितलं या घरात तुम्ही जावा, या घरात तुम्ही जाऊ नका, असं इथं जावा, हे आहार घ्या, असं मी सांगितलं तुम्हाला. मग तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला आणि तुम्हाला खूप उत्कृष्ट आहार मिळाला. आज आचार्यांचा आहार सुद्धा तेवढा चांगला झाला नाही समजा का. ज्याचं त्याचं उदय त्याच्याशी स्वतंत्र आहे ना. जरी मी काय सांगितलं तरी सुद्धा हे सांगितलं इथं काय, अपने अपने कर्मों के फल अनुसार संयोग, वियोग, लाभ, हानि, सुख, दुख, यश, अपयश, जीवन, मरण सब अपने अपने अनुसार प्राप्त करते हैं. अतः यह सब होगा परंतु हम तो अपने अकर्ता स्वभाव में मग्न रहेंगे. सगळ्यांचं सगळं चालू राहणार आहे, पण मी काय करणार हे स्वतःला शिकवण घ्यायला लागलेत. कुंद कुंद मुनी किती वर्षाचे, वाढवायला काय 1 वर्ष 44 वर्षाचे होते आणि त्यांना आचार्यपद तेव्हा मिळालेलं. मग ते म्हणतात मी तर सगळं करत असताना सुद्धा अकर्ताचा अनुभव करणार, त्याच्यामध्येच मग्न राहणार. और यही पाठ सबसे पहले पढ़ाना. कोई मुनि दीक्षा ले या नहीं, किसी को भी सुविधाओं का लोभ न दिखाना. म्हणजे फॅसिलिटी मिळते हे त्यांना आमिष दाखवायचं. कोणाला शिष्यांना. नाही घेतले अजून त्यांना रिक्षा घेणार म्हणजे त्यांना असं दाखवायचं नाही की आपल्या संघामध्ये असं आहे. या आमच्याकडं आमच्याकडं भरपूर तुम्हाला छान छान सगळं छान छान फॅसिलिटी मिळते ना. मग नवीन शिष्य काय करणार, चॉईस एंट्रन्स एक्झाम इकडं जायचं का तिकडं जायचं का. त्यांनी आता पारंगत आहेत म्हणून असं जसं पण आपल्याला आता सहज त्यांना ते शुद्धोपयोग होत आहे. खरं जो नवीन आहे तो बुद्धिपूर्वक बसूनच करणार ना. आता हे आचार्यांचं चाललंय ना, आचार्यपद ज्याला जायचंय ना ऑब्व्हियसली तो पारंगत म्हणजे काय त्याच्यामध्ये मग्न असणारच आहे. जो स्वतः सांभाळून चर्या दुसऱ्याचं मार्गदर्शन करू शकतो त्यालाच आचार्यपद मिळणार, अन्यथा नाही. म्हणून सांगतायत की किसी को भी सुविधाओं का लोभ न दिखाना. मा काय म्हणायचं याच्यामध्ये, म्हणजे जसं तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जाता ना, त्यांनी जेवढं त्यांचं काय करतात ते, त्यांनी त्यांचं ॲडव्हर्टाइजमेंट करतात ना, जसं की आमच्याकडे या तर तुम्हाला सगळे हे मिळेल, एवढे सगळे फॅसिलिटीज आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत वगैरे वगैरे वगैरे. मग तसं इथं
हा म्हणजे दंड कमी आहे असं म्हणताय, असं का? बरं, काय काय पाहिजे ते सांगून ठेव. चांगलं मिळतंय. खायला प्यायला चांगलं मिळतंय, राहायला मिळतंय, सगळे एवढे जण आहेत, लई मजा करतो आम्ही. असं काय सांगत असणार. प्रायश्चित्त जास्त नाही. हं? परत कळतं काहीच नसतं ते. परत कळतं काय नसतं. एक्सपिरियन्स कॉलेजचं सांगायला आमच्याकडं पाहिजे ते मिळेल, फक्त भोगण्याची कला पाहिजे त्याच्यासाठी. म्हणून म्हणतायत की कधी कोणाला सुविधांचा लोभ दाखवायचा नाहीये मला. म्हणजे मला माझ्या संघामध्ये मुलींना वाढवायचंय, शिष्यांना वाढवायचंय, तर या इथं आम्ही खूप चांगलं शिक्षण देतोय, खूप चांगली तुमची चर्या होतीये, तुमचं जीवन सगळं सफल होऊन जाईल, या असं काम करायची काय गरज आहे ना आचार्यांना. ते स्वतःची साधना करण्यासाठी दीक्षित झाले, तुमच्या मागं लागायसाठी थोडीच. म्हणजे किती निर्विकल्पता आहे त्यांच्या परिणामामध्ये हे सांगितलं. सुविधाओं का लोभ न दिखाना. आणि ज्या समजा मी लोभ दाखवला ॲज अ आचार्य, मी लोभ दाखवला, काय झालं? तेच दोषी आहेत. आणि तुम्ही लोभी झाला तर तुम्ही पण दोषी, माझ्याकडेच बघताय नुसतं. म्हणजे आचार्य लोभ देणारे असतील तर ते स्वतः पण भ्रष्ट, आणि तसं लोभाने लोभी झालेले शिष्य पण भ्रष्ट. काय साधना करणार हो? म्हणजे म्हणायचे मला काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी त्यांचं शिक्षण चालू आहे. किसी को भी सुविधाओं का लोभ न दिखाना, शिथिलाचार का रास्ता बताना स्वयं के लिए सिरदर्द बन जाता है. हे महत्वाचं. काय? शिथिलाचारचा रास्ता सांगणं हे माझ्यासाठीच डोकंदुखी आहे. म्हणजे त्यांनीच ते मिसयूज करून काय काय असे उपद्रव करणार की ते आचार्यांनाच त्रास होणार परत. बर, दूरचे विचार. म्हणजे मी शिथिलाचार सांगितला आणि तुम्ही तो केला फॉलो, आणि त्यातनं अजून काही तर नवीन पंथ तयार झाला, त्याचं डोकेदुखी मला. अजून शिथिलाचार का रास्ता बताना स्वयं के लिए सिरदर्द बन जाता है. शिथिलाचार म्हणजे एक्सक्यूज. म्हणजे काही व्रत आहेत, चारित्र्य शुद्धी व्रत आहे समजा, तर ते व्रत उपवासानेच करायला सांगितलं. आणि कोणी मुनी आले आणि म्हणले की, शिष्य आले कोणी समजा श्रावक वगैरे, आणि म्हणले आम्हाला उपवास जमत नाही, मग आम्ही एका स्नानी करू का? 2 टाइम घेऊन करू का? फक्त 2च टाइम खाणार बरं का, इतर वेळेस नाही. आता काय झालं, अजून पुढे पुढे येणारे शिष्य मग काय, हा कोणी श्रावक असतील आणि ते आले समजा आचार्यांकडं, आणि ते म्हणाले की आम्हाला एक्सक्यूज द्या काहीतरी. हा म्हणजे अभ्यास करणं वेगळं, पण ते व्रत म्हणून मग त्याच्या मागं मान कशा आहे. आम्ही 1234 व्रत केलेत माहिती आहे का? म्हणजे काय झालं, एक जीव आहे ज्यांनी 1234 उपवासाने व्रत केलंय, साधनापूर्वक, आत्मज्ञानपूर्वक, आणि एखाद्या जीवानी मी पण 1234 केलेत बरं का. कसं केलेत ते नाही सांगत ना. म्हणजे कोणी खाऊन पिऊन आपला शिथिलाचाराने, थोडक्यात म्हणून सांगतायत, कोणाला जरी शिथिलाचाराचा रस्ता दाखवला तर ते पुढं जाऊन दुसऱ्याला काहीतरी असं वेगवेगळं शिकवणार, त्यांनी अजून त्याच्यामध्ये एक्सक्यूज काढणार. म्हणजे काय झालं, ते माझ्यासाठी सिरदर्द झालं हे सांगतात. हां, रविवारचे एकासनं केले का भैया? नाही केले? लईच कसं करतात मग करणारे. आता लहान आहेत, काय करायचं, एकासनं करतो म्हणते सकाळी आणि संध्याकाळी दूध पाणी घेणार. करा ना, तुम्हाला अभ्यास करायचा, पण त्याला व्रत नाव देऊ नका हे सांगायचंय. अभ्यास नाव द्यायचं त्याला. म्हणून त्याला तुम्ही मग आम्ही 9वीपासनं घेतले, आम्ही 4थीपासनं घेतले असं लोक इथं सांगतात. पण व्रत म्हणायचं नाही त्याला. तुम्ही साधना म्हणून बघून प्रेरित होता, ती चांगली गोष्ट आहे बरं का, छोटी पोरं फार इथं. पण ते तेव्हापासून व्रत धरायचं नाही. जेव्हा एकासनं केलं ना तेव्हा मग तिथं, आणि ज्ञान नसताना काय व्रत करायचं, त्याला व्रत म्हणायचं तर कसं मग? ध्यान करायची कला माहीत नाही, व्रत घेऊन काय करणार हो तुम्ही असं. तर म्हणायचं शिथिलाचार कुठल्याही गोष्टीमध्ये कधीही सुख देणारा नसतो. ज्ञानसहितच कुठलीही क्रिया पाहिजे. बरोबर, भेदज्ञान असेल तरच तुमची तप म्हणलं जाणार, धर्म म्हणला जाणार, नाही तर फक्त शुष्क क्रिया म्हणली जाणार ती शरीराची. प्रायश्चित्तचा अर्थ पण प्राय अपना चित्त अपने में लगे, हेच प्रायः चित्त दीयते यस्मिन तर प्रायश्चित्त असं काहीतरी त्याची व्युत्पत्ती आहे.
म्हणजे चित्त जिथं दिलं जातं म्हणून तर सगळीकडे सांगितलं ना महाराजांनी पण सांगितलं या गोष्टीचं प्रायश्चित्त काल वाचलं ना हं? खूप मी बडबड केली आहे, मी खूप कशाय केले ताज असं महाराजांनी लिहिलं. याचं प्रायश्चित्त फक्त अनुभव करा. म्हणजे मी बोलणारा नाही आहे, मी जाणणारा आहे, मी कशाही नाही आहे, मी निष्कषाय आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं प्रायश्चित्त. पुढचं सगळं करणार काय असेल त्याचं योग्य. हां तेच ना, बोललोय मी, शब्द चुकलेत ना माझे, तर मी निशब्द आहे अशब्द हे जाणलं नाही, मग हे प्रायश्चित्त घ्या. म्हणजे जी क्रिया केली आहे, जी चूक केली आहे त्याच्या विरुद्ध मी करणारा नाही आहे ह्याचा अनुभव करणं हे खरं प्रायश्चित्त आहे. म्हणजे मी ध्यान करायला बसलो आणि मला ध्यान झालं नाही तर प्रायश्चित्त सोडून द्यायचं ध्यान, असं असतंय तुमचं प्रायश्चित्त. काय होत नाही तर काय करायचं असं काय ध्यान करायला जमलं नाही म्हणून लोक प्रायश्चित्त काय घेतात, मग आम्ही माळ करतो, आम्ही पूजा करतो. म्हणजे ध्यानाचं प्रायश्चित्त दुसरं असं कसं असू शकतंय. एक जण आले अम्मांकडं आणि ते म्हणाले की मी असं प्रायश्चित्त घेतलं होतं की आज एक दिवस हे फळ खाणार नाही आणि मी खाल्लं. मामाने काय प्रायश्चित्त द्यायचं, काय दिलं असेल. म्हणजे त्यांचं एक्सपेक्टेशन त्यांनी केलं बरं का, न विचारताच पहिल्यांदा म्हणले मी एक दिवस नियम केला होता, म्हणलं मी 2 दिवस नाही खाल्लं. म्हणजे तुम्ही गुरु झाला का नाही. मग आपणच ठरवतोय काय कशाचं प्रायश्चित्त असतं. आम्हांनी त्यांना बोलून पहिला फटकून सांगितलं कधीही भक्ष्यफळांचा त्याग करायचा नसतो. तुम्ही अभक्ष खाणार जाऊन बाहेर न लागणारी फळं आणि त्या भक्ष्यफळांचा त्याग करणार, हे प्रायश्चित्त नसतं. म्हणून उलट कठोर प्रायश्चित्त दिलं असं. म्हणजे आपण आपल्या मनाने घ्यायचा नसतो. आणि शिथिलाचार असं तेच की काय आता माळ देणार, तुम्ही ध्यान करा हे प्रायश्चित्त देणार, खाणार आणि जाणणारे हे पहिला प्रायश्चित्त करा. आपण क्रिया करायला जातोय, हे खायचं नाही, उपवास करायचा आहे, इकडं ते सोडा हे सोडा, पण इकडं ध्यान करत नाही तर काय कळणार आहे तुम्हाला तुमची क्रिया करून. मग धर्म म्हणजे समजून घ्या पहिला आणि त्यापूर्वक क्रिया करा, तर त्याला तप म्हणलं जाईल, संयम म्हणला जाईल. म्हणून असं कुठल्याही धर्माच्या आचरणामध्ये शिथिलाचार चालणार नाही. मुनी काय शिथिलाचार करत असणार, मुनींच्या जीवनात काय शिथिलाचार. म्हणजे त्यांनी एक अंतर्मन स्वरूपात राहायला पाहिजे ना, तसं कधी बर होत नाही. ते उदय असतात, त्याला आपण टाळू शकत नाही. शिथिलाचार म्हणजे चष्मा घालणे, म्हणजे काय म्हणायचं तुमच्या व्हीलचेअरवर चालणे, किंवा आता चटई वापरतात, पोतं वापरतात, वस्त्र त्याग आहे आम्हाला. मग हे सगळं काय म्हणायचं, म्हणजे किती काय आता सगळं काय काय लिहावं आचार्यांनी बिचाऱ्यांनी. म्हणजे भगवंतांनी सांगितलंय फक्त वस्त्र त्याग किंवा परिग्रह त्याग आहे एवढं, तर तुम्ही त्या कंसात सगळं जोडलंय. आता ह्यालाच म्हणायचं शिथिलाचार. म्हणजे आपल्या आपल्या सोयी अनुसार लोकांनी धर्माचं स्वरूप करून ठेवलं, मुनींचं विधी अशी करून ठेवली. मग असे अनेक प्रकारचे शिथिलाचार सुरू झाले. ते काय माहीतच नाही, त्यामुळं आजकाल लोकांना की भावलिंगीची चर्या कशी असते. म्हणूनच लोक आज आकृष्ट व्हायलेत. सवळं म्हणजे काय माहिती आहे लोकांना आज, म्हणजे आम्ही बघितलं प्रत्यक्ष म्हणून आम्हाला माहिती आहे. नॉर्थ इंडियामध्ये सवळं म्हणजे भयंकर शिथिलाचार असतो. आमच्याकडं कपड्यात बॅगेतनं आणलेले सवळं चालतंय आम्हाला, आम्ही शिवलेलं नाही ना, त्याला बॅगेत घालून आणले की मग काय झालं. म्हणजे अनेक प्रकारचे असे अनेकांनी आपल्या गोष्टी सुरू केल्या. चला आपल्याला फक्त आपल्या जीवनासाठी घ्यायचं आहे की आपल्याला जर करायचं ना असल्या मार्गात जायचं तर निर्दोषच पालन करायचं आहे आणि माझ्या आत्मसाधनापूर्वक करायचं आहे, तर त्यामध्ये कुठलाही दोष लागायला नको ह्याची मला काळजी असणार. जसं भगवंतांनी सांगितलं आहे, जसं गुरूंनी आचरण केलं आहे तसंच मला आचरण करायचं आहे. प्रभाव ना करने की रुचि या उसका लोभ देकर दीक्षा नहीं देना. कोणाला मी दीक्षा देणार तर त्याच्या मागं आमचा संघ मोठा आहे ना आणि फार मानी काय म्हणायचं प्रसिद्ध आचार्य आहेत म्हटल्यावर तुमचं पण ख्याती यांच्या संघातले बरं का ते. म्हणजे काय झालं हो, तुम्हाला लेबल लागलं ना या संघातले, म्हणजे हे संघ खूप ग्रेट आहे, ह्यांचे हे शिष्य आहेत. मग कुठल्या रुचीने तुम्ही शिरलाय वर संघामध्ये,
प्रभाव ना करने की रुचि या उसका लोभ देकर दीक्षा नहीं देना. मग कसं द्यायचं? परिणाम असतील तर म्हणजे त्यानिमित्ताने मी काय सांगायचं तुम्ही दीक्षा घेत असताना? त्यांचं जर वैराग्य उत्कृष्ट ज्ञान आणि वैराग्य चांगलं असेल तर दीक्षा घेण्यास पात्र असेल. मी तुमचा कोणी नाही हे सांगणार पहिल्यांदा. अच्छा. म्हणजे तुम्ही माझ्या खाली माग मान कशाय पण करू नका आणि काय शिथिलाचार पण करायचं नाही. तुमचा माझा किती संबंध आहे, बस गुरु शिष्य एवढंच. त्याच्या पुढं जाऊन कुठली अपेक्षा पण करायची नाही आहे तुम्ही. हां, म्हणजे तिथं मी तुमचा कोणी नाही ह्याच रूपाने फक्त स्वतंत्र साधक आहात तुम्ही पण. त्यामुळं म्हणजे प्रभावना आणि त्याचा लोभ देऊन दीक्षा देऊ नका हे सांगितलं. आत्म आराधक ही सच्चे प्रभावक होते है, उनका मौन भी प्रभावक होता है. किती छान सांगितलं. म्हणजे मुनी मौन बसलेत ना, असं बघितलं बरं का आम्ही. महाराजांच्या जवळ म्हणे बसायचे जाऊन जितूबाया. काय महाराजांचं मौन असायचं आहारावरून आल्यावर, आणि बरोबर त्यांनाच बहुतेक तेव्हाच सुट्टी असायची का काय, कॉलेजमधनं यायची आणि तासभर ते बसायचे, पण महाराज मौनमधनं काय काय शिकले सांग? तुम्ही बडबड करून पण शिकत नाही असं म्हणायचं. आम्ही बडबड ऐकून पण शिकलो नाही मा. म्हणजे मौनाची शक्ती अशी असती. म्हणजे सगळं शिकायची कला आपल्यात पाहिजे ना, तर ते अवाक विसर्गम वपुषा निरूपयंती असं सांगितलं गेलं. म्हणजे न बोलता सुद्धा मुनी सगळं बोलतात. त्यांचं शरीर, त्यांची चर्या, त्यांची साधना सगळं बोलून जाते. म्हणून सांगितलं सच्चे प्रभावक, उनका मौन भी प्रभावक होता है. मागं बोल. आत्म आराधक ही सच्चे प्रभावक है और उनका मौन भी प्रभावक होता है. म्हणून त्यांनी न बोलता सुद्धा त्यांच्याकडून प्रभावना होऊन जाते. जसं आपण सांगितली मध्ये गोष्ट त्या बालमुनींची, कुठल्या कनक शांती वगैरे. कुठं त्यांनी कोणाला सांगितलं तुम्ही माझ्याबरोबर दीक्षा घ्या? वयाने लहान होते, चर्येला जायचे आणि उत्कृष्ट चर्या पालायचे ना, बस बघून लोकांना लाज वाटायची आणि लोक दीक्षित व्हायचे. म्हणजे इतके लहान असताना हे जर साधना करू शकतात, एवढं जर तपश्चर्या चांगली करू शकतात, आपण काय करायलोय, किती आपण निर्लज्ज झालोय असं वाटायचं लोकांना. आणि सहज दीक्षित व्हायचे. म्हणजे असं ॲटलिस्ट बघून आपण लाजून तरी स्वाध्यायाला लागावं, ध्यानाला लागावं. काय म्हणतो महेन? विचार करतो. म्हणजे लागायला पाहिजे, त्याच्याशिवाय म्हणजे असं एकदा पश्चाताप तर होत आहे का आपण किती वेळ घालवलाय, आपण आजपर्यंत स्वाध्याय नाही केला, किती करायला पाहिजे होता, किती शक्य आहे आपल्याकडून, का अशक्यच आहे? शक्य आहे ना, मग करायचं का आजपासून स्वाध्याय? एक ग्रंथ घ्यायचा, सोपा घ्या, पण पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचा ना. त्याचं अध्ययन असल्याशिवाय काय कळणार आपल्याला? आणि ती शिदोरी आपल्याबरोबर राहणार आहे, ते आपलं संरक्षक आहे. आणि ते ज्ञान आपल्याला अनेक भवापर्यंत सुख देणार आहे. काय म्हणले? शिकायचं नाही म्हणत नाही, पण त्याबरोबर स्वाध्याय किती चेल ना. करतो का नाही करत? सगळं येत आहे मला आता असं. काय ऋषभ? सगळे ग्रंथ पाठ झालेत आता आपले. कसं मग हे नको का वाचायला? थोडं सगळं करतोय की बाहेरचं आपण, पण त्याबरोबर हे उलट शक्ती देणार आहे, तुमचं बुद्धी वाढवणार आहे हे, पण ह्यालाच सोडून देतोय आणि आपण काथ्या कुटतोय सगळे बाहेर जाऊन. म्हणून सांगतायत ह्याच्याबरोबर हे खरं ज्ञानाचं वृद्धी करणारं आहे तत्वज्ञान. म्हणून ह्याच्याद्वारे स्थिर व्हा हे सांगितलं. आचार्य बनना एक पिता से भी बडे दायित्व का कार्य है. म्हणजे जबाबदारी घरात वडिलांची सगळ्यात जास्त म्हणता तुम्ही, तर त्याच्यापेक्षा सुद्धा महान दायित्व आहे का आचार्यांचं? ते आपल्या शिष्यांना म्हणजे असं एक परिवार सारखं सांभाळतात ना. अजून का? बरं, धर्माची रक्षा करायची. अजून नाही? आचार्य बनना एक पिता से भी बड़े दायित्व का कार्य है का माँ? का आचार्य बनना एक पिता से भी बड़े दायित्व का कार्य है. म्हणजे एकटा जर चुकला तर त्याचं पूर्ण हे पण लाईफ आणि पुढचं पण ह्याच्यात जाईल, दुःखात जाईल. त्यामुळं आपण त्याला
व्यवस्थित हँडल पिता काय करतो आणि गुरु काय करतात हे टॅली करायचं म्हणजे समजतंय. त्यांनी पुढे दिलंय, पिता जन्म देकर छोड़ दे उतना अपराध नहीं है, परंतु हम दीक्षा देकर उसके शिक्षा दीक्षा संयम की दक्षता का उपाय न करे, मात्र शिष्य संग्रह में ही लगे रहे तो अनंत पाप है. बापरे. पिता एक वेळेस तुम्हाला सोडून देईल, जा तुला काय करायचंय कर. काय ऋषभ, मी अजून तुझा काय संबंध नाही. असं सोडून देईल तर चालतंय, काय दोष नाही एवढं पित्याचा. पण इथं गुरु जर त्याच्याकडे पाहणार नाही ना, आचार्य म्हणून मी माझी जबाबदारी आज तुमच्याकडे बघण्याची, तुमचं उपस्थापना करण्याची, तुमच्या सगळ्या आहार निहार सगळ्याची गोष्ट बघण्याची, आणि मी जर नाही बघितलं जा काय पण कर असं म्हटलं तर सोडून दिलेलं चालायचं नाही. म्हणून पित्याची जबाबदारी फक्त कुटुंबापर्यंत आहे, पण आचार्यांची जबाबदारी सगळ्या शिष्यांकडं, शिष्यांच्या द्वारे प्रशिक्षित होणाऱ्या सगळ्या श्रावकांवर त्याचा परिणाम होणार, सगळ्या समाजावर परिणाम होणार, अनेकांचे भाव बिघडणार जर आचार्यांनी त्यांचं योग्य मार्गदर्शन केलं नाही तर. म्हणून सांगितलं काय, परत एकदा वाक्य, ह्याला पालन पोषणच म्हणायचं. हाँ, दीक्षा शिक्षा म्हणलं ना तेच. आचार्य बनना एक पिता से भी बड़े दायित्व का कार्य है. पिता जन्म देकर छोड़ दे तो उतना अपराध नहीं है. कदाचित त्यांनी तुम्हाला आयुष्यभर बघितलंच नाही, परत तुमच्याकडे काय लक्ष दिलं नाही, तरी पण त्याचा इतका दोष नाही आहे. चांगला आहे का वाईट आहे पिता? चल ना. म्हणले वडील मी काय तुम्हाला करणार नाही, बघणार नाही, तुम्हाला काय शिकायचंय शिका, कुठं जायचंय जावा, तुमचं तुम्ही बघा, असं म्हणलं तर त्यांचं दोष नाही, आपलंच दोष आहे. म्हणजे तरी पण ते दोषी नाही आहेत हे सांगायला लागलेत वडील. बरोबर. परंतु हम दीक्षा देकर कंपॅरेटिव्ह, तुम्ही कंपॅरिझनच करत बसणार आहेत नाही. पिता जन्म देकर छोड़ दे तो उतना अपराध नहीं है, परंतु हम दीक्षा देकर, म्हणजे दीक्षा दिली आहे ही काय केलंय माहितीये का तुम्हाला? त्या जीवानी आपलं सगळं जीवन समर्पित केलंय गुरूंच्या चरणी, आणि तुम्ही त्याला म्हणताय जा आता मी बघणार नाही. काय झालं होतं शिष्याचं? नियमाने पतन होईल जर त्यांनी स्वतः शिष्य स्थिर नसेल तर. म्हणजे मी किती मोठा पापी झालो की तुमच्या हे भाव तर बिघडला, अनेक भाव बिघडतील तुमचे. म्हणून म्हणायचे की त्या गुरुची किती जबाबदारी आली. एखाद्याचं लग्न करणं सोपं, पण दीक्षा देणं किती महान अवघड आहे सांगा त्याच्यासाठी, आचार्यांसाठी. म्हणजे पिता लग्न करून सोडून देईल, बघणार नाही परत तुमच्याकडं, बघेल तर काय आपलं छाटछूट. पण इथं यांना एक एक ॲक्टिव्हिटी बघावी लागणार आहे तुमची, सगळं शेवट, जीवनाच्या शेवटपर्यंत तुमच्यावर त्यांची नजर ठेवून सगळं त्यांचं असणार तुमच्यावर, हक्क रूपाने म्हणा, एका आधार रूपाने म्हणा, सगळंच. आणि जर आधारच नष्ट झाला तर मग, म्हणून सांगतायत काय, त्यांचं दायित्व मोठं आहे. हम शिक्षा देकर उसके दीक्षा शिक्षा संयम की दक्षता का उपाय न करे, मात्र शिष्य संग्रह में ही लगे रहे. म्हणजे या गावामध्ये शिष्य मिळालेत बरं का, पुढच्या गावात गेलो तुम्ही जावा तुमच्या रस्त्याला, आम्ही पुढे जातो, आणि तिथे गेल्या परत नवीन शिष्य बनवले. पण लक्ष द्यायचं त्यांच्याकडं, त्यांचं सगळं निर्वहन करायचं, त्या संयमाचं किती मोठी जबाबदारी आहे. आणि तेच नाही केलं तर मग तुमचं काय रोल झालं ना गुरु म्हणून. म्हणून तुम्हाला नुसतं काय सगळ्यांचं परिग्रह सोडवायचं कार्य ठेवलंय का? सगळ्यांचं धूळ स्वच्छ करायचं कार्य करायचं आहे का तुम्हाला? असं नाही आहे. त्यांना योग्य मोक्ष मार्गाला लावणं हे मोठी जबाबदारी आहे. म्हणजे त्याच्यात त्यांचा आनंद पण नाही आहे बरं का. ॲक्च्युली आचार्यांना काय फायदा व्हायचा? काहीच नाही. अनेक शिष्य जुळले तुमचे, जाऊ देत चला, पण आचार्यांना त्याचा काय फायदा? किती आनंद, किती दुःख, काहीच नाही. मग कशाला करायचं? संघाचं हे करतात ना ते काय करायला जात नाहीत हे काय, ते जुडतात. सहज आलेले शिष्य आहेत ना ते. सुशीलमती माताजींनी का दीक्षा घेतली हो महाराजांकडं? महाराजांनी जबरदस्ती केली का? नाही. चल लवकर दीक्षा घे, कधी घेता असं नाही. माताजी इतक्या मागं लागल्या होत्या दीक्षा द्या म्हणून, पण महाराजींनी, म्हणजे दीक्षा द्यायचं खेळ नाही आहे, चेष्टा नाही आहे. म्हणजे त्यांच्यावर एक इतकी जबाबदारी आहे की समजा आज तुम्ही विरक्त झाल्या, दीक्षा घेतली, आणि उद्या म्हणला की नाही जमत बाबा आपल्याला, काय करायचं?
गुरु म्हणून मी काय करायचं सांग. किती मोठी जबाबदारी म्हणजे. म्हणून सांगितलं लगेच दीक्षा द्यायची घाई करायला गेलं ना कोण ते भोगावं लागतं मागं मग. पण इथं शिष्य इतका उत्कट होता, इतकं उतावीळ होता की मला दीक्षा द्या म्हणून मागं मागं फिरत होते सगळीकडं. सोलापुरातनं पंढरपूरला गेले, कुठं किती वर्षोनवर्ष गेली त्याच्यामध्ये. पण म्हणजे म्हणायचं की किती ज्ञानी पाहिजे त्याच्यासाठी गुरु, किती त्याची सामर्थ्य पाहिजे अशी स्वतः सांभाळून इतरांना सांभाळण्याची. म्हणजे परीक्षा करून हां बघणार. मागं सांगितलं होतं ना म्हणून की तुम्ही दीक्षा घेतली ना तर तुमची परीक्षा गुरु करतात. पण दीक्षा झाल्यावर गुरूंनी काय काय परीक्षण केलं ना ह्याच्यातून गुरुची परीक्षा असते. काय कळलं मा? म्हणजे तुम्ही माझ्याकडे दीक्षा घ्यायला आलात गुरूंकडं, तर तुम्हाला मी दीक्षा देताना तुमची परीक्षा करणार आहे. पण तुम्ही काय परीक्षण केलं हे मला बाकीच्यांना ज्यांना समजणार ना त्यावेळी समजतं गुरु कसे आहेत. जसं वीरसागर महाराजांनी सुशीलमती अम्मांना दीक्षा दिली त्यावेळेस म्हणजे लय मला माहीत नाही कसं दिली सांगा, तुम्हालाच माहीत असेल लय तर का नाही. ऐकलंय हां सांग काय ऐकलं. पंढरपूरमध्ये होते हां आणि माताजी तिथे गेल्या आणि सकाळी 9:30चा मुहूर्त काढला होता, 10चा का काय तर असं. आणि कोण नव्हतं दीक्षा द्यायला, फक्त माताजी आणि महाराज होते. म्हणले मग दीक्षा द्यायची तर तुमची परमिशन पाहिजे घरातनं. मग परमिशन विचारून आला का, मग थोडी घरातले हो म्हणणार होते सगळे मोही. आणि मग आधार पाहिजे ना काहीतरी तुम्हाला. तुम्ही दीक्षा घेतला तर तुमच्या मागं कोणतरी पाहिजेत. महाराज म्हणले एकांना घेऊन या, म्हणजे समाज तरी पाहिजे या अपेक्षेने काय मा. आणि मग ते कोणतरी आणलं बरं का, ते म्हणजे आले मंदिरात आले होते कोणीतरी दर्शनाला आणि महाराजांनी त्यांना विचारलं की हे दीक्षा घेणार आहे, तुम्ही जबाबदारी घेणार का किंवा काय, तुम्ही त्यांचं एक आधार म्हणून किंवा तुम्हाला मान्य आहे का ह्यांनी दीक्षा घेतात ते. म्हणजे दीक्षा घेणारा तर भयंकर कॅपेबल होता, पण मागं सपोर्ट पाहिजे हे गुरूंचं निरीक्षण. म्हणजे त्यांचं परिपालन व्हायला पाहिजे नीट. म्हणजे एकतर स्त्री होत्या आणि त्यात बाहेरचं घरचं कोण नव्हतं म्हटल्यावर असं काहीतरी होऊ नये की कोण आहेत कुठले आम्ही नाही बघणार त्यांना. म्हणजे त्यांचं पण दीक्षा घेतल्यावर नीट चर्या व्हायला पाहिजे हे दृष्टी. मग समाजात राहणार तर समाजाने पण जर बहिष्कृत केलं नाही आम्हाला काय माहीत नाही कोण आहेत कुठले आहेत, म्हणजे किती ठिकाणी लक्ष पाहिजे त्या गुरूंचं. आणि असं झालं कोइन्सिडेंटली की त्या मंदिरात आलेल्या सगळ्यांनी म्हणलं आम्ही जबाबदारी घेतो, अशी दीक्षा झाली. कसं झालं असेल, काय असतील ते क्षण. आणि दीक्षा झाल्यावर मग घरातले आले सगळे, मग काय करणार तुम्ही चला फायटिंग करायला. आता चिडिया चुक गई खेत. म्हणजे तिथं काय आता जे व्हायचं ते सगळं करून झालं होतं. आता तुम्ही येऊन किती मातामारी करा त्याच्यात काय होणार नव्हतं बदल. म्हणजे मला म्हणायचं त्या गुरूंचं किती रोल इम्पॉर्टंट आहे अशा वेळेस. असं जर म्हणले असते की नाही मी देऊ शकणार नाही, कोण नाही तुमच्या मागं, मी कसं देणार. म्हणजे त्यांना त्या शिष्याला पण सांभाळायचं होतं. सांभाळायचं म्हणजे मार्गस्थ करण्यासाठी बरं का. स्वतःवर कधी जबाबदारी घेतली नाही. महाराजांनी पहिल्या क्षणी सांगितलं की दीक्षा घेतली तर स्त्री आहात म्हणून पुरुषांजवळ राहायला चालणार नाही. तयारी असेल तर दीक्षा घ्या. म्हणजे मी जिथं असेल तिथं संघात म्हणून राहायचं नाही. आले कोइन्सिडेंटली कधी कधी विहार करत एकत्र, पण एकत्र म्हणून संघात राहायचं नाही. असे अनेक रूल दिले, दाखवले. मग सगळ्याला स्वीकार केलं माताजींनी का, कारण साधनेची दृष्टी होती. न की कोणाच्या जवळ राहायचं आहे, न कोणाकडनं शिकायचं आहे, न काय अपेक्षा आहे, काय नाही. मला माझी आत्मसाधना करायची, इतका उत्कृष्ट पदार्थ मिळाला महाराजांकडून म्हटल्यावर बाकीचे सगळे समोर त्याच्या शून्य झाले विचार. काय पाहिजे हे भावच नव्हते राहिले. कुठून कुठं गेलो, काय झालं होतं आपला विषय. पिता. हां, तर पिता म्हणून पित्याचं रोल वेगळा असतो. कदाचित तो सोडून पण देईल आपलं कर्तव्य, पण इथं गुरूंना असं सोडलेलं चालणार नाही. हे सांगत होते की गुरूंची परीक्षा कशी असते. म्हणजे गुरु काय म्हणून बघतो शिष्याकडं, त्याला दीक्षा देत असताना त्याचे विचार कसे असतात, किंवा तो परीक्षण करतो तर कुठल्या कुठल्या रूपाने करतो शिष्याचं परीक्षण.
असं सगळ्या गोष्टी जेव्हा ते समजणार की खूप चांगल्या रीतीने त्यांनी परीक्षण केलेलं आहे, तर त्यामध्ये गुरूंचं महत्त्व कळतं जास्त. आणि मग तो शिष्य नियमाने उत्कृष्टच होणार साधक. म्हणून म्हटलं आपल्याला सुद्धा असे उत्कृष्ट गुरु मिळाले तर घरात बसायचं का? घरात बसायचं का? दीक्षा घ्यायची, साधना करायची. संस्कार तर हे करून घ्या. आपल्याला सुद्धा हाच मार्ग योग्य आहे. आपल्याला सुद्धा दीक्षा घेतल्याशिवाय तरुण उपाय नाही. इतके दृढ संस्कार तर करा ना. कुठं जाणार आहे तो संस्कार केले तर? येणार एक ना एक दिवस उदयाला. आज माझी शक्ती नाही आहे, ठीक आहे, पण मला भाव तर आहेत का तसे? भावात का बरं तुमची गरिबी? तिथं का दरिद्रता? म्हणून उत्कृष्ट भाव करा की मला अशी उत्कृष्ट साधना करायची आहे. म्हणजे मी हर्षकाकींच्या सहवासात राहिले ना, तेव्हा मला सारखं भाव व्हायचे, हे किती छान पालन करतात, आपल्याला का नाही होत? आपण का नाही करायचं? असं मी सच्ची निर्मळ सांगते. एकदम परिणाम एवढे झाले होते ना की आपण पण प्रतिमा घ्यावी. म्हणजे मी निर्मळ संस्कार करून घेतले, तेवढं मला माहिती आहे. मला उदय येणार आहे त्याचा. आणि तसंच माताजींच्या पण सहवासामध्ये राहिल्यावर हे अशी साधना करू शकतात, आपण का नाही करायचं? असे एवढे निर्मळ भाव तर करून घ्या ना. कधी तर का कधी येणार उदय, तर आपल्याला सुद्धा तशा साधनेमध्ये अनुकूलता मिळणार. चला. हो. जाणं. स्वतःच्या निर्ग्रंथ स्वरूपाला जाणं. पहा, या जगामध्ये या आत्म्याचा सगळा संबंधी कोणीही नाहीच. या आत्म्याला पराची अपेक्षा नाहीच. एकत्व स्वरूप जाणा, विभक्त स्वरूप जाणा. जाणणे हीच खरी साधना आहे. हेच खरे कर्तव्य आहे. मी मात्र जाणणाराच आहे. न्यायक स्वरूपोऽहम्, स्वतंत्र स्वरूपोऽहम्.